दरम्यान अंजली दमानिया यांनी देखील आरोप केलेला आहे। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। आरोपी सुनील फड यानं पोस्ट करत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोपही दमानिया यांनी केलाय। दरम्यान वाल्मिक कराडला नमस्कार करणारे त्याची चौकशी करणार का असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे SIT बरखास्त करून तपासासाठी बाहेरचे अधिकारी आणा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। अख्खीच्या अख्खी फौज माझ्या मागे लावण्यात आली। नरेंद्र सांगळे आत्ताच काही वेळापूर्वी त्यांचा परत फोन आला होता। त्यांनी माझा फोन नंबर हा वेबसाईट सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर टाकलाय। मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले। स्कुबा डायव्हिंगला मी गेले होते मॉरिशसला, त्याच्यातला एक फोटो काढून त्यांनी टाकला आणि इतकी घाण कमेंट त्याच्यावर करत त्या सुनील फड यांनी फेसबुकवर हे टाकलेलं आहे। आणि हे सुनील फड कोण आहेत? ते हे व्यक्ती आहेत, ते सुनील फड सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत। परत परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। आत्ताची जी SIT आहे, आत्ताची जी चौकशी आहे, जी CID चौकशी आहे, ते ॲब्सोल्युटली सगळ्यांना धूळफेक आहे। दुसरं तिसरं काही नाही। तिथली माणसं ही त्यांच्या बरोबर आहेत, गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत। वाल्मिक कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत आणि अशी माणसं त्यांच्या विरुद्ध चौकशी करतील असं महाराष्ट्र अपेक्षा करूच शकत नाही। ही ताबडतोब जिल्ह्याबाहेरची माणसं आणा, जमलं तर राज्याबाहेरची आणा, पण ही माणसं ही चौकशी करू देणार आम्ही नाही। आणि कुठल्याही परिस्थितीत ही ताबडतोब SIT बरखास्त करण्यात यावी अशी माझी ठणकावून मागणी आहे शासनाकडे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।